शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी आता ऊसाची लागवड जी आहे ते झालेली आहे आणि ऊसाची लागवड झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी काही व्हरायटींचे गुणदोष म्हणा किंवा काही ठिकाणी रानडुक्कर असेल किंवा ससे याच्यामुळं किंवा पाणी व्यवस्थापन प्रॉपर न झाल्यामुळं किंवा जमीन चिकाट्या मारल्यामुळं त्या ठिकाणी कांडी व्यवस्थित तिथं न बसल्यामुळं काही ठिकाणी जे आहे ते तुटाळ झालेली आहे. तर अशा तुटाळ झालेल्या ठिकाणी आपण तुटाळ भरण्याच्या अनुषंगानं काय नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आता हे जे काही आपण पाहतोय तर या ठिकाणी एकदम उंच अशी वाढ या ठिकाणच्या कांडीची झालेली आहे आणि बाजूला फुटवे सुद्धा झालेत. पण तेच कम्पॅरेटिव्ह टप्प्याटप्प्यानं तुटाळ झाली आणि इथं बघा हे तुटाळीचं लागवड केलेलं आहे ते मात्र खुजं राहिलेलं आहे किंवा इतरांच्या कंपॅरिझनमध्ये जे आहे ते लहान दिसत आहे. तर मग हे अशा पद्धतीनं मागं पुढं झालं की आपली कच्ची बांधणी असेल किंवा नंतर मोठी बांधणी असेल तर त्याच्यामध्ये हे सगळं मागं पुढं झाल्या कारणानं हे ऑपरेशन व्यवस्थित आपले होऊ शकत नाहीत. तर आपल्याला तुटाळ जर व्यवस्थित भरून काढायची असेल तर कशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं पाहिजे किंवा आता ह्या उभ्या प्लॉटमध्ये सुद्धा तुटाळ भरताना प्रॉपर तुटाळ कशा पद्धतीनं भरली पाहिजे तर ती माहिती जी आहे ते आपले पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतील शेतकरी पाटील साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांची पूर्ण गन्ना मास्टरची टीम सुद्धा या ठिकाणी आहे. तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या टेक्निकचं जे आहे ते आपण माहिती घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण जे काय आता या ठिकाणी जे काय आपण पाहतोय तर तुटाळ भरताना थोडंसं नाही का नवीन या ठिकाणी जे आहे ते लावलेलं जे काही रोप आहे तर ते लहान दिसत आहे आणि हे मात्र उंची दिसते आहे. तर हे प्रॉपर मॅनेज व्यवस्थित होण्याच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने नियोजन करावं? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण लावण जेव्हा करतोय म्हणजे कांडी लागण जर असेल तर दर 5वी सरी आपण दुप्पट त्या 5व्या सरीला बियाणं लावून घ्यायचं जेणेकरून जर्मिनेशन प्रॉपर भेट सगळ्या शेताबरोबर त्याचं जर्मिनेशन होईल आणि आपल्या शेतातच एक्स्ट्रा झालेली रोपं तिथं आपल्याला तयार मिळतील जेणेकरून तिथलं आपण ते उपरून नंतर आपण तुटाळ भरून घेऊ शकतो. ही पहिली गोष्ट झाली. रोप लागणीमध्ये सुद्धा असंच रोप लागण शक्यतो असं तुटाळ जास्त होत नाही त्यासाठी 100-200 रोपं आपण एक्स्ट्रा लावून त्या रोप लागणीमध्ये तुटाळीचं हे करू शकतो. तर समजा तुम्हाला आता 5व्या सरीला हे करणं शक्य झालं नाही आता नंतर तुटाळ झाली तर शक्यतो तुटाळ महिन्याचा ते 1.25 महिन्याच्या या लागणीनंतर ह्या पिरियडमध्येच तेवढं त्याची तुटाळ सांधून घ्यायचं. तर हे सुरुवातीला असं एक्स्ट्रा डोळे तयार करणं शक्य नाही झालं तरी पण एक 10 ते 20% जास्त प्रमाणात तुटाळ आपल्या जमिनीमध्ये दिसत असेल तर आपल्या क्षेत्राच्या कुठला तर एका कडेला 1, 2 ते 3 सऱ्या सलग उपडून घ्यायच्या आणि त्यानं संपूर्ण सगळं क्षेत्र आपलं तुटाळ आहे ते सांधून घ्यायचं आणि त्या 2 ते 3 सरीमध्ये आपल्याला नंतर आपण सेपरेट प्लांटेशन करू शकतो किंवा रोप लावू शकतो. ज्याने काय होतंय की संपूर्ण क्षेत्रामध्ये एका वयाची संपूर्ण सगळी ऊसाचं वाढ होते. सेपरेट त्या 2 ते 3 सरीला नंतर आपल्याला नियोजन करता येतं किंवा मोठं क्षेत्र असेल तर 5 एकर 10 एकर असेल तुटाळ जास्त असेल कुठला तर एका कोपऱ्यातील 1 एकर 2 एकर आपण काढून ते तुटाळ सांधून घेऊन पुढचं नियोजन करू शकतो. नंतर त्या 1-2 एकरामध्ये सेपरेट रोप लागण असेल किंवा कांडी लागण करून सुरुवातीपासून त्याचं नियोजन करू शकतो. त्यामुळं ह्याचा फायदा काय होतोय की संपूर्ण बाकी क्षेत्रामध्ये आता इथं आपण जसं बघितलं की तुटाळ हे आधी सुरुवातीला लागण केलेले त्याला 2-3 फुटवे तर नंतर 1-1.5 महिन्यानंतर आपण ते तुटाळ सांधून घेतले ते आत्ता जास्त जर्मिनेशन झालं अजून त्याला सिंगल फुटवा आपण झालेलं नाही. मग आता ह्याचा इम्पॅक्ट काय होतोय की पक्की भरणी जी आहे सर्वसाधारण आपली पक्की भरणी आपण 3-4 महिन्याच्या आसपास पक्की भरणी करून घेतो. 120 दिवसाच्या आसपास पक्की भरणी करून घेतो. ती 120 दिवसाच्या आसपास पक्की भरणीला येत नाही तर मग ही आपली पक्की भरणी 120 ते 150 दिवस 150-200 दिवस असं लेट व्हायला चालू होते आणि त्याचा इम्पॅक्ट पुढे जाऊन आपलं टनेज जे आहे त्या टनेजवर व्हायला चालू होतं. कारण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की पक्की भरणी झाल्यानंतर वर वाढणारा जो ऊस आहे तोच आपला तोडणीला जातो. पक्की भरणी जेवढी लवकर होईल तेवढीच आपल्याला फायदेशीर ठरत असते. कारण सर्वसाधारण एका महिन्याला 3 कांडी ऊस वाढतो. मग आपली जर 4व्या महिने जर पक्की भरणी झाली पुढच्या 8 महिन्यामध्ये सर्वसाधारण 3 कांड्याचा हिशोब केला तर 8 ते 24 कांडे आपल्या शेतामध्ये तयार होऊ शकतो. तर जर 5व्या महिन्यात झालं तर पुढच्या 7 महिन्यात फक्त 21 कांडे होतं. म्हणजे एका कांडीचं वजन जर 50 ग्रॅम आपण पकडलं तर 3 कांड्या आपण लेस असतो आणि जवळपास हा हिशोब जर काढला तर एकरी जवळपास 3 ते 4 टनाचा हा फरक पडतो. म्हणजे जर पैशाचा हिशोब करायचं म्हटलं तर 3000च्या रेटनं आता 12,000 रुपये आपण तिथं मायनसमध्ये असतो. कारण प्रत्येक गोष्ट त्यासाठी पैशात हिशोब करायला शिका आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं ऊसाचं नियोजन करा. धन्यवाद.